तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲपने एडिट करणार आहोत आणि एकदम खत्री एडिट करणार आहोत. तर आता चला सुरू करूया. सगळ्यात आधी कॅपकट ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे. टेलिग्राम चॅनल जे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि सुपर VPN आपल्याला कनेक्ट करून कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर आता तुम्हाला न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर बीट मार्कचा व्हिडिओ ॲड करायचा. मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे. आणि फोटो सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला एक फोटो त्या फोटोवर आपल्याला हे व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर ते फोटो ॲड करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा दिसणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करून इथे एक ऑप्शन बघायला मिळणार आहे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आपले ऑडिओ सेपरेट झालेला आहे. आणि वरचा जो व्हिडिओवरती क्लिक करायचा आहे. डबल व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर हे डिलीट करून टाकायचं आहे. आणि हे जो आहे ना मित्रांनो, हे लास्टपर्यंत अशा प्रकारचा वाढवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारचा वाढवून घेतल्यानंतर बघू शकता आपल्याला अशा प्रकारचा दिसणार आहे. तर इथपर्यंत अशा प्रकारचा ठेवायचा आहे. तर आता आपल्याला बीट द्यायचे आहेत मित्रांनो. ही जी बीट दिसत आहे वरी, इथे आपल्याला एक बॅक बीट मारायची आहे अशा प्रकारची. इथे एक बीट मारल्यानंतर आता आपल्याला 4 सेकंद आणि 5 थांबा आता मित्रांनो. आता आपल्याला 4 सेकंद आणि 10 फ्रेमवरती आपल्याला एक बीट मारायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, 5 सेकंद आणि 5 सेकंदावरती यायचं आहे. 5 सेकंदावरती आल्यानंतर 5 फ्रेमवरती एक बीट मारायची आहे. तर अशा प्रकारची स्पीडवरती क्लिक करून बीट कट करायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, 25 फ्रेमवरती येऊन एक बीट मारायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, 7 सेकंद आणि 10 फ्रेमवरती येऊन एक बीट मारायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, 8 सेकंद आणि 10 फ्रेमवरती येऊन एक बीट मारायची आहे. आणि तर आता आपल्याला काय करायचं, 10 सेकंदावरती येऊन 10 फ्रेमवरती एक बीट मारायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 11 सेकंद आणि 20 फ्रेमवरती एक बीट मारायची आहे अशा प्रकारची. बीट मारल्यानंतर अशा प्रकारची. तर आता आपल्याला 12 सेकंद आणि 5 फ्रेमवरती एक बीट मारायची आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, 13 सेकंद आणि 10 फ्रेमवरती एक बीट मारायची आहे मित्रांनो. तर आता आपल्याला ही बीट जो दिसत आहे मित्रांनो, ह्याच्यावरती क्लिक करून आपल्याला इथे एक बीट मारायची आहे. आणि इथे 18 सेकंदावरती बराबर एक बीट मारायची आहे. आणि बघू शकता इथे 21 सेकंदावरती एक बीट मारायची आहे. तर बघू शकता आपल्या समजा बीट झालेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला इफेक्ट आणि ॲनिमेशन द्यायचे आहेत. एक इफेक्ट आणि ॲनिमेशन देण्यासाठी आता आपल्याला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर आता आपल्याला इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता इथे आपल्याला एक हे बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ट्रेंडिंगवरती नाही तर ओपनिंग क्लोइंगवरती बघायला मिळणार आहे. तर हॅलो ब्लर नावाचं इफेक्ट आपल्याला अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे. आणि ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. 2 पार्ट लोक अशा प्रकारची ठेवल्यानंतर इथून पुढे आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. तर व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर आता नाईट क्लबवरती आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, स्पीड फ्लेकर नावाचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर ह्याची साईज आपल्याला अशा प्रकारची बघू शकता, 1 2 3 अशा लोक ठेवायची आहे. 3 बीट मारल्या लोक ठेवायची आहे आपल्याला ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, हे 4 बी ठेवू शकता मित्रांनो. तर मी 4 ठेवत आहे. 4 ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर तर आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर गिफ्ट नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर अशा प्रकारचं ॲड करून घ्यायचं आहे. आणि ह्याची साईज आपल्याला 2 पार्ट लोक तुम्ही ठेवू शकता. तर आता मी 2 पार्ट लोक ठेवलेली आहे. तर अशा प्रकारची 2 पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला स्पीडवरती आल्यानंतर आता आपल्याला हे इफेक्टवरती क्लिक करायचं आहे एकदा. ह्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे. तर डबल आपल्याला त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे ॲडजस्ट करायचं आहे. तर आता आपल्याला फ्लेकर नावाचं ते आहे ना, ते 0 ठेवायचं आहे खालचं. 0 ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आणि हे आपल्याला अशा प्रकारचं ॲडजस्ट करून राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला ह्याचीच ती साईज आहे ना, 3 पार्ट लोक ठेवायचे आहे. अशा प्रकारची 3 पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती नाही जायचं, बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे,
तर आता आपल्याला ट्रेंडिंगवरती पहिल्यांदा एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, ती आपल्याला अशा प्रकारचं ॲड करायचं आहे आणि त्याची साईज आपल्याला अशा प्रकारची इथपर्यंत ठेवायची आहे. 2 पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला इथपर्यंत साईज ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथून पुढे एक इफेक्ट लावायचा आहे. तर आता आपल्याला बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती जायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर आता आपल्याला इथे एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. हे आपल्याला इथे बघू शकता, आपल्याला 1 2 3 चौथ्या नंबरला दुसऱ्या नंबरला भेटणार आहे. तर ती आपल्याला त्याच्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे आणि ही तुम्ही इथपर्यंत ठेवू शकता अशा प्रकारची. आणि हे जो आहे ना, इथपर्यंत ठेवायचं आहे. तर आता अशा प्रकारचं झाल्यानंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे नाहीत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, शेअरवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, स्टेटसला लावू शकता. भेटूया दुसऱ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.